तलवार व लाकडी दांडक्याच्या साह्याने मारहाण करून दहशत निर्माण करत जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गंभीर गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2 कडून तपास सुरू असताना 1 मे 2024 रोजी रात्री सुमारे 10:15 वाजेच्या दरम्यान घडलेल्या घटनेचा तपास करण्यात आला. फिर्यादी व त्यांचे पती घरी असताना त्यांच्या मित्राला रुग्णालयात दाखल केल्याचा राग मनात धरून संशयित चेतन पवार व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीच्या घरी धाड टाकली. आरोपींनी रिक्षातून तलवार व लाकडी दांडके बाहेर काढून फिर्यादीच्या पतीस शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या व परिसरात दहशत निर्माण केली. तसेच घरावरील सीसीटीव्ही कॅमेरा जबरदस्तीने काढून चोरी करून नेल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 2 कडून सुरू असताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चेतन पवार हा गुन्ह्यात सहभागी असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान पोलीस अंमलदार महेश खांडेबहाले व तेजस मते यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संशयित आरोपी चेतन पवार हा गंगापूर गाव परिसरात आलाय. ही माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोवर्धन नगर गंगापूर गाव परिसरात सापळा रचला. गोवर्धन शाळेजवळ संशयित चेतन मच्छिंद्र पवार वर्ष 30 राहणार गंगापूर गाव नाशिक यास ताब्यात घेण्यात आलाय. चौकशी दरम्यान आरोपीने आपल्या साथीदारांचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पुढील तपासासाठी आरोपी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडवाहले, तेजस मते आणि प्रवीण वानखेडे यांच्या पथकाने केली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.